बनावट सातबारा बनवणे आदिवासी कोलाम यांना लाखोंनी लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होणार। जिवती तालुक्यातील माणिकगड डोंगराळ भागात वास्तव्य असलेल्या आदिवासी कोलाम गावे मारुतीगुडा, धनकदेवी व जिवती तालुक्यातील इतर गावातील लोकांना सरकारी अनुदान मिळवून देतो या आशेने जिवती तालुक्यातील सरकारी दस्तावेज बनावट तयार करून निरक्षर आदिवासी कोलाम यांची आर्थिक फसवणूक करून लाखोंचा मायाजाल जमवून कोलामांना कर्जात डुबवणाऱ्या जिवती तालुक्यातील सक्रिय टोळीचा पर्दाफाश होणार। जिवती तालुक्यातील बऱ्याच आदिवासी कोलाम यांना 3 वर्षांपूर्वी आधार कार्ड व पास फोटोवर सरकारी स्कीम असल्याचं बनवी करून भूमिहीन मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी यांच्या नावाने बनावट सरकारी सातबारा व इतर दस्तऐवज तयार करून विदर्भ कोकण ग्रामीण बँक गडचांदूर येथून लाखो रुपयांच्या कर्जाची उचल केली। मात्र आदिवासी कोलाम यांना 10-15 हजार मजुरी देऊन समाधान केले, स्वतःचा लाखोंचा फायदा केले। विशेष म्हणजे सर्व लाभार्थ्यांना 1,60,000 रुपये कर्ज देण्यात आले। जिवती या ठिकाणी ग्रामीण बँक आहे, क्षेत्राबाहेर कर्ज दिले। लाभार्थ्यांच्या सातबाऱ्याची शहानिशा बँकेने केली नाही, तसेच महसूल विभागाकडून तपासणी पडताळणी केली की नाही, त्यामुळे शंका निर्माण होते। त्यामुळे बँक व्यवस्थापन, संबंधित तहसील कर्मचारी, बाहेरील दलाल यांच्या संगनमताने किंवा धागेदोरे लावून कोलाम यांची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे आज 29 ला धनकदेवी, मारुतीगुडा इतर गावातील फसवणूक झालेल्या लाभार्थ्यांनी पोलीस स्टेशन जिवती येथे आपल्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा ठाणेदार यांना सांगून तहसीलदार जिवती यांना लेखी निवेदन दिले। तसेच बनावट सातबारा संदर्भात चौकशी करून दोषींवर पोलिसात तक्रार द्यावी असं निवेदनात नमूद केलं आहे। निवेदन देताना हजारो आदिवासी कोलाम बांधव व महिला उपस्थित होत्या। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी प्रमोद गिरडकर, कोरपणा। माझं नाव पार्वतीबाई। आम्हाला आधार कार्ड ना आप फोटो घेऊन चला म्हणून गडचांदूरला नेले। गडचांदूरला नेऊन आम्हाला पासबुक दिले आमच्या हातावर देऊन आम्ही पैसे उचलून विनोद राठोडकडे दिले। बँकेचं नाव सांग। बँकेचं नाव सांगा ना। ग्रामीण बँक। बरं ना ग्रामीण बँक आहे आमच्याकडे किती दाखवा माझं नाव बालाजी सुरेश श्रीराम, मी मारुतीगुडामध्ये राहतो। आम्हाला एक व्यक्तीना विनायक राठोड, तो सरंगापूरला राहतो, त्यांना आम्हाला आधार कार्ड आणि 2 आपफोटो मागून नाही का गडचांदूर ग्रामीण बँक येथे घेऊन गेला आणि आमच्याकडून काहीतरी आपला योजना आहे म्हणून आधार कार्ड आणि आपफोटो मागून त्यांना नेले। कोणत्या बँकेतून? ग्रामीण बँक, गडचांदूर ग्रामीण बँक। काय केलं त्यांनी? काय नाही, तुमचं नाव नाही काही स्कीम आहे म्हणून आम्हाला विचारले, सांगून दिले गावात। तिथं नेऊन आमचं नाव ना तर पैसे 1.5 लाख रुपये उचलला आणि आम्हाला फक्त 10-10 हजार रुपये देऊन बाकी त्यानं घेऊन गेलं। आता काय झालं मग? आता काय झालं तुम्हाला? पैसे दिले नसेल आम्हाला नोटीस आला आहे, आम्हाला बांधा म्हणून बँकवाले घरी येऊन नोटीस दिले आणि आम्हाला बांधा म्हणता येते। आम्ही नाही बांधू। जमीन आहे का तुम्हाला? नाही, तर आम्हाला जमीन गिमीन काहीच नाही। राजुरा निर्वाचन क्षेत्रातील धनकदेवी, निजामगोंदी, मारुतीगुडा, चिखली तसेच या भागातल्या आदिवासी कोलाम समाजाची ग्रामीण बँक गडचांदूर च्या माध्यमातून काही समाजकंटकांनी त्या गरीब आदिवासी लोकांची फसवणूक केली आणि म्हणून त्याची तक्रार आज गडचांदूर पोलीस स्टेशनला या आदिवासी बांधवांतर्फे देण्यात आली। हे शेतकरी, शेतमजूर, गरीब असलेले शेतमजूर आहे, यांच्याकडे शेती नाही, परंतु बनावट सातबाऱ्याच्या माध्यमातून यांना शासनाची स्कीम मिळवून देतो असे खोटे सांगून या आदिवासी लोकांच्या नावावर 1,60,000, 1,70,000, 1,50,000 अशा मोठ्या प्रमाणाचं कर्ज उचलून या आदिवासींच्या डोक्यावर हा बोजा बसवण्यात आला आणि परवा रिकव्हरीच्या नोटीस आल्या, त्यावेळेला हा प्रकार उघडकीस आला आणि म्हणून त्याची तक्रार गडचांदूर पोलीस स्टेशन तसेच कोरपणा पोलीस स्टेशनला देण्यात आली। तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा आज या संदर्भात तक्रार देणार आहे।
याची कसून चौकशी व्हावी व आदिवासींवर बसवण्यात आलेला हा बोजा हा यांच्यावर बसवू नये अशी मागणी आम्ही याद्वारे शासनाकडे करणार आहे आणि योग्य चौकशी होऊन गुन्हेगारांना कडक शासन व्हावं अशी मागणी या आदिवासींद्वारे आम्ही करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.